वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप म्हणजे आजचा जो काही व्हिडिओ आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि आज मी तुमच्या सोबत गळ्यांची कटिंग कशी करायची हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे। म्हणजेच आज आपण टोटल 5 वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यांची कटिंग करणार आहोत। तर बऱ्याचदा आपल्याला गळ्यांची कटिंग करताना गळा रुंदी कशी घ्यावी, किती इंच घ्यावी हे समजत नाही, त्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात आणि पान गळा, मटका गळा याची शेप देण्यामध्ये आपलं खूप सारं कन्फ्युजन असतं आणि त्यामुळे गळ्यांचे आकार व्यवस्थित येतच नाही। तर बघा मग आज मी तुमच्या सोबत टोटल 5 गळ्यांची कटिंग शेअर करणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, खूप सुंदर सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेंडिंग। आणि हे सगळे गळे जेवढे आहेत ते त्याची कटिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून 5 गळे कटिंग करणं खूप सोपं जाईल। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी गळ्यांची छान छान कटिंग करणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर आता आपण गळ्यांची कटिंग करायला इथे सुरुवात करूयात। तर इथे बघू शकता तुम्ही की टोटल मी 5 बॅक पार्ट इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेले आहे, वेगवेगळ्या कलरचे घेतलेले आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट येईल गळे कसे कटिंग करायचे हे शिकण्यासाठी आणि व्यवस्थित त्याचे शेप सुद्धा आपल्याला लक्षात यावे यासाठी। तर बघा मग आता आपण पहिला जो काही गळा आहे तर तो इथे कटिंगला सुरुवात करूयात। त्याचबरोबर सगळ्यात आधी मी तुम्हाला हा जो काही बॅक पार्ट आहे तर त्याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईन साठी कशा पद्धतीने कटिंग वगैरे करावी ते हे सहजच लक्षात यावे यासाठी। तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे ती आहे 13, त्यात 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण 5.5 गळा रुंदी आणि शोल्डर टाकलेला आहे आणि मुंडा सुद्धा 5.5 घेतलेला आहे। 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे दिलेला आहे। त्यानंतर इथून जो काही तुमचा छातीचा चौथा भाग असेल तो आणि 1.5 इंच मार्जिन, 2 इंच घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मापे टाकून हे सगळे बॅक पार्ट कट केलेले आहे। तर बघा मग आता रेग्युलर गळे जे असतात आपले त्याची आपण इथे कटिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी 2.5 इंच गळा रुंदीची इथे मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला इथे ऍड करायचं असतं। तर बघा 9.5 गळा, अर्धा इंच मार्जिन असं टोटल मी 10 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे आणि यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा इथे बॉक्स ड्रॉ करायचा आहे। ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो तुम्हाला अशाच पद्धतीने सगळ्यात आधी चौकोन काढून घ्यावा लागतो। आता हे झाल्यानंतर आपला जो काही पहिला शेप आहे तर तो आता आपण ड्रॉ करायला इथे सुरुवात करूयात। तर बघा मग आता आपल्याला इथे पहिला जो काही गळा आहे तो पानगळा ड्रॉ करायचा आहे, कारण बऱ्याचदा पानगळ्याचा आकार कसा द्यावा हे आपल्याला समजत नाही, तो डीप किती घ्यावा किती नाही त्यानुसार मग त्याला नॉट लावावं लागतात। तर ते नॉट कसं कुठे लावायचं हे काहीही समजत नाही। तर बघा शोल्डर पासून अलगद अलगद थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने आणि त्यानंतर बघा ते खाली परत नेत बाहेरून काढायचं आहे। मी बघा अतिशय सावकाश सांगते तुम्हाला। आणि त्यानंतर मग आता इथून बघा तर जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने पानाचा शेप आपण बरोबर टोकदार आकार आलेला आहे। बघा आलं का लक्षात, म्हणजे आपण थोडंसं बाहेर सुद्धा काढलेलं आहे आणि शोल्डर पासून थोडंसं बघा आतमध्ये घेतलं आणि त्यानंतर बऱ्यापैकी हा डीप गळा घेतलेला आहे आपण। ठीक आहे, तर बऱ्याचदा पानगळ्याचा शेप आपल्याला व्यवस्थित येतच नसतो, तर एवढा डीप तर आपल्याला हा घ्यावाच लागणार आहे। हे बघा एकदम प्रॉपर असा याचा शेप आलेला आहे। ऍक्च्युली हा कटिंग केल्यानंतर कळेल की तो किती डीप आहे किंवा त्याचा शेप कसा आलेला आहे। आता बघा जो एवढा आतमध्ये आलेला आहे ना तर तिथे आपण नॉट लावत असतो, म्हणजे मग तिथून शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहत नाही आणि हा गळा बऱ्यापैकी डीप होता त्यामुळे मग तो बाहेरच्या साईडने सुद्धा जास्त डीप निघालेला आहे। जर का छोटा गळा असेल तर मग आपल्या तो जो काही बॉक्स आहे ना तर त्याच्या बाहेर सुद्धा तो कमीच निघत असतो। आता बघा ह्या पद्धतीने आपण आधी कटिंग करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला प्रॉपर असा आपला जो काही शेप आहे तर हा लक्षात येईल। तर तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि कटिंग करायची आहे। नक्कीच तुमचा सुद्धा पानगळ्याचा आकार एकदम परफेक्ट असा येईल आणि ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर तयार होईल, कारण की पानगळा हा खूप साऱ्या कस्टमरला आवडत असतो, बऱ्याच लेडीजचा फेवरेट असतो, सो तोच बऱ्याच आपल्याला कट करता येतो। तर बघा ओपन केल्यानंतर या पद्धतीने त्याचा शेप आलेला आहे, तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा आकार आलेला आहे, एकदम परफेक्ट। आणि वरती आपण नॉट लावणार आहोत, तर बघा नॉट आपण 2.5 ते 3 इंचाला लावत असतो, तर इथे आपण बरोबर 2.5 ला लावलं तरी सुद्धा आपला बरोबर व्यवस्थित
येतोय, म्हणजे हा शेप सुद्धा आपला तिथे व्यवस्थित मॅच झालेला आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट असा प्रॉपर आलेला आहे. आय होप सो पानगळा कसा मार्किंग कटिंग करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. या पद्धतीने करा, तुमचा सुद्धा नक्कीच परफेक्ट येईल. त्यानंतर आता आपण पुढचा गळा कट करूयात. मेजरमेंट सेमच आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी बघा इथून 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे जेवढा गळा असेल त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून, तर बघा मग मी ते 10 ला टोटल मार्किंग केली. त्याचबरोबर पुन्हा 2.5 इंचाची गळा रुंदीची मार्किंग करायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा इथे बेसिक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला पुढचा जो काही गळा आहे तर त्याची मार्किंग करायची आहे. तर बघा मग यासाठी आपल्याला इथून बरोबर थोडंसं आतमध्ये न्यायचं आहे आणि पुन्हा ते बाहेर काढायचं आहे. बघा इथून व्यवस्थित आपलं जिथे मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला हा शेप द्यायचा आहे आणि हा आहे मटका गळ्याचा आकार. ठीक आहे, तर बघा तो थोडासा किंचित वरती आलेला आहे. आता जर का तुम्हाला म्हणजे पाहिजे नसेल अजून थोडासा खाली डॉट, आता 1/2 इंच तो वरती आलाय, स्टिचिंग करून तो बरोबर होणारच आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला जर परफेक्ट एवढाच पाहिजे नसेल तर मग काय करायचं की अजून थोडासा किंचितचा तो बाहेरून काढायचा असतो. तर बघा तो इथून मी दुसऱ्या स्केच पेनने तुम्हाला दाखवते. इथून ह्या पद्धतीने तो अजून डीप जातो आणि त्यानंतर बरोबर ह्या बॉक्सला इथे मॅच होतो. ठीक आहे, म्हणजे तुमचा गळा जेवढा खाली असणार आहे 7-8 असेल तर तो बॉक्सच्या जास्त बाहेर जाणार नाही, पण आता 9-10 असेल तर असा असेल तर तो जास्त बाहेर जाईल. तर बघा आधीचा जो आहे तर तो 1 इंच बाहेरनं आलेला आहे आणि नंतरचा 1.25 इंचाने बाहेरनं आलेला आहे. म्हणजे तुमचा गळा किती खाली आहे, आता बघा इकडे 1.25 म्हणण्यापेक्षा पाव म्हणते मी, मग आधीच्या पेक्षा पावने, म्हणजे 1/2 इंच खाली शेप आला तर 1/2 इंच आधीच्या शेपपेक्षा तो बाहेर सुद्धा गेलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मटका गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला तो शेप कसा दिसतोय प्रॉपर तर ते सहजच लक्षात येईल. आणि सेम याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग कटिंग करायची आहे. तुमची सुद्धा मटक्या गळ्याची कटिंग एकदम परफेक्ट नक्कीच येईल. तर बघा आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर बघा किती सुंदर असा मटका गळ्याचा हा शेप आपल्या इथे आलेला आहे. तुम्हाला अजून खाली थोडासा गोलाकार टोकदार करायचा असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि वरती मग आपण 2.5 ते 3 इंचाला नॉट लावत असतो. पानगळा आणि मटका गळ्याला आपल्याला कंपल्सरी नॉट हे लावावेच लागतं. ठीक आहे, तर बघा मग एकदम परफेक्ट प्रॉपर असा आपला हा मटका गळा इथे कटिंग झालेला आहे. त्यानंतर आता आपण पुढचा गळा इथे कटिंग करायला सुरुवात करूयात. तर बघा मग पुढचा जो काही बॅक पार्ट आहे त्याचे सुद्धा सेम त्याच पद्धतीने मेजरमेंट्स आहे. तर मी तुम्हाला आता पुन्हा ते सांगत नाही. आता इथे आपण डायरेक्टच आता जी काही गळा रुंदी आहे तर त्याला मार्किंग करूयात, म्हणजे 2.5 इंचाला इथे मार्किंग केली. त्यानंतर खालचा गळा मी म्हटल्याप्रमाणे इथे तर आता 9.5 आहे. अर्धा इंच मार्जिन पकडून 10 पूर्ण होतोय. तुमचा 7, 8, 9, 10, 10.5, 11 कसा असेल त्यानुसार तुम्ही मार्किंग करायची आहे. आणि पुन्हा 2.5 इंचाची गळा रुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे, तर सगळ्या साईज साठी हे असतं. आता पुढचा सुद्धा ट्रेंडिंग गळा आहे. तर बघा इथून मी लाईन ड्रॉ केली तर हा झाला व्ही गळा. पण अशा पद्धतीने जर का आपण मार्किंग केली तर तो खूपच कंजेस्टेड होतो, छोटा होतो, तो व्यवस्थित फिटिंगला बसत नाही. त्यासाठी बघा आपण ह्या पद्धतीने बाहेरनं थोडासा शेप देत असतो. तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे हा शेप ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, आता हा बऱ्यापैकी डीप होत आहे. तुम्हाला जर यापेक्षा कमी डीप हवा असेल तर तुम्ही थोडेसे आतून सुद्धा त्याला मार्किंग करू शकता. बघा या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला किती डीप हवा आहे त्यानुसार ते डिपेंड आहे. पण स्ट्रेट लाईन व्ही शेपची घेऊ शकत नाही, तो फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. तर व्ही गळा जर असेल तर ह्या पद्धतीनेच मार्किंग करावी लागते. आता ह्या 2 शेपपैकी तुम्ही कुठलाही शेप घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला किती डीप हवा आहे त्यानुसार ते डिपेंड आहे. तर मी खालचा शेप घेते, म्हणजे तो बऱ्यापैकी डिपेंड होतो आणि आपण व्ही शेपवर जी काही डिझाईन बनवतो तर ती सुद्धा खूप सुंदर दिसावी यासाठी. तर बघा मग मी जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता ओपन करून बघूयात. तर बघा किती प्रॉपर असा सुंदर असा व्ही गळ्याचा आकार आलेला आहे. स्टिच झाल्यानंतर टक्स टाकल्यानंतर तो बऱ्यापैकी अजूनच स्प्रेड होणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर मी म्हटल्याप्रमाणे आधीची जी मार्किंग होती तिथून सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता. तर बघा मी तुम्हाला दाखवते कटिंग करून. बघा हे एवढं डीप आहे. आता इथून जर कट केला तर तो थोडा कमी डीप होणार आहे, पण शेप सेमच व्ही गळ्याचाच येणार आहे. बघा अशा पद्धतीने. ठीक आहे, तर मग तुम्हाला किती डिस्टन्स हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की व्ही गळा सुद्धा कसा कटिंग करायचा असतो तो. त्यानंतर पुढचा गळा आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात. त्याची सुद्धा सेम त्याच पद्धतीने मेजरमेंट्स आहे. आता इथे सुद्धा 2.5 इंच गळा रुंदीची आपण सगळ्यात आधी मार्किंग करून घेऊयात. त्यानंतर इथून 10 इंचाला मी मार्किंग करून घेत आहे. मी पुन्हा सांगते, तुम्ही तुमची जी मापे आहे त्यानुसार मार्किंग करायची आहे. पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करते आणि इथे हा बेसिक जो काही आपला बॉक्स आहे
तर तो ड्रॉ करून घेते. ठीक आहे, इथपर्यंत तर आता तुम्हाला खूपच सोपं वाटत असेल. बऱ्याचदा कुणी नवीन शिकत असेल तर गळे जमत नाही, तर ह्या पद्धतीने ह्या स्टेप बाय स्टेप फॉलो केला की नक्कीच जमेल. ठीक आहे, तर बघा मी इथून एक मार्किंग केली 2.5 इंचाची. त्यानंतर इकडून बाहेरच्या साईडला 1 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. हा पॉइंट इथे जॉईन करायचा आहे आणि त्यानंतर हा पॉइंट इथे. तर हा झाला पंचकोनी गळा. म्हणजे बेसिक जे जास्त ट्रेंड मध्ये असतात ना ते गळे मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, जर का पंचकोनी गळा तुम्हाला करायचा असेल तर ह्या पद्धतीनेच मार्किंग कटिंग करायची, म्हणजे तो व्यवस्थित डीप होतो. तुम्ही जर सरळ डायरेक्ट घेतला तर ते व्यवस्थित त्याचा शेप येत नाही. बॉक्सच्या 1 इंच आपण तो बाहेर घेतलेला आहे. ठीक आहे, हे बघा. तर हा कट झालेला आहे, ओपन करून दाखवते. तर बघा मग किती प्रॉपर असा शेप इथे रेडी झाला. टक्स टाकल्यानंतर तो बरोबर असा पंचकोनी रेडी होणार आहे. ठीक आहे, पण शोल्डर उतरायला नको आणि वरती आपण जास्त डीप घेऊ शकत नव्हतो, त्यामुळे मग आपण तिरकी मार्किंग केलेली आहे. पण स्टिच झाल्यावर तो एकदम परफेक्ट असा पंचकोनी गळा नक्कीच रेडी होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण इथे पुढचा गळा कटिंग करून घेऊयात. तर बघा मग हा जो काही बॅक पार्ट आहे याचे सुद्धा सेम तशीच मेजरमेंट आहे. आता सगळ्यात आधी आपण इथे 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घेऊयात. त्यानंतर जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर इथे बघा मी 9 इंचाला मार्किंग करून घेतली. म्हणजे जर तुमचा 8.5 गळा असेल तर तुम्ही 9 घेऊ शकता. ठीक आहे, आणि 2.5 इंच पुन्हा गळा रुंदीची मार्किंग केली आणि पट्टीच्या सहाय्याने सगळ्यात आधी आपण हा बेसिक बॉक्स इथे ड्रॉ करून घेऊयात. आता हा ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, जो काही आता गळ्याचा शेप आहे ना तर तो कसा देते तर हा नीट म्हणजे लक्षपूर्वक तुम्ही बघायचा आहे. हा सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे आणि ह्या शेपवर सुद्धा खूप साऱ्या डिझाईन्स करता येतात. तर बघा थोडासा असा पद्धतीने गोलाकार शेप देत मी बाहेर काढलेला आहे इथपर्यंत आणि त्यानंतर इथून गोलाकार आकार आपल्याला द्यायचा आहे. बघा, तर ह्या शेपवर सुद्धा खूप साऱ्या डिझाईनचा आता सध्या ट्रेंड चालू आहे, त्यामुळे मी हा गळा तुम्हाला सांगत आहे. आता महत्वाचं म्हणजे हा गळा अजून तुम्ही बघा अशा पद्धतीने सुद्धा मार्क करू शकतात. मी वेगळ्या स्केच पेनने सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तो जेवढा खाली येईल तेवढा तो थोडासा आतमध्ये जाणार आहे. ठीक आहे, तर बघा मग या दोन्हींपैकी तुम्ही कसं पण गळ्याची मार्किंग करू शकतात. आता हे दोन डिपेंड आहे, तर ते कशावर तर ते तुम्हाला सांगते. आता बऱ्याचदा आपण डिझाईन बनवताना खालचा गोलाकारचा शेप हा मुंड्याला मॅच करत असतो आणि बऱ्याचदा आपण जो काही खालचा शेप असतो तर तो मुंड्याच्या साईडला म्हणजे साईड पार्टला गळ्याकडून मॅच करत असतो. तर त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला तो कसा करायचा आहे. आता बघा आपण मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावर आधी कटिंग करूयात. तर जो काही खालचा शेप होता ना तर त्यावरच इथे मी कटिंग करून घेत आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही थोडं वरती थोडं खाली तेही करू शकतात आणि वरच्या शेपला म्हटल्याप्रमाणे तिथे बाहेर आपण 1 इंचाचं बाहेर काढलेलं आहे. ठीक आहे, तर बघा मग ओपन करून दाखवते. तर या पद्धतीने हा शेप इथे रेडी झालेला आहे आणि हा सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे. आता बघा इथून आपण इथे मुंड्याला मॅच करत बऱ्याचदा डिझाईन बनवत असतो, तर त्यावेळेस आपण खालचा शेप घेऊ शकतो आणि ज्यावेळेस आपण बघा इथे मी म्हटल्याप्रमाणे साईडला जेव्हा मॅच करायचं असेल तेव्हा आपण हा वरच्या शेपला मॅच करू शकतो. म्हणजे तुमचे कोणती डिझाईन आहे कशी डिझाईन आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला गोलाकार कितीपर्यंत घ्यायचा आहे आणि कितीपर्यंत नाही. ठीक आहे, तर ही सुद्धा म्हणजे हा सुद्धा जो काही गळ्याचा आकार आहे ना तर हा सुद्धा सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. या गळ्यावर सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बनवता येतात. तर बघा मग फायनली आता आपले 5ची पण जे काही गळे आहेत तर ते इथे कटिंग करून झालेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5ची पण जे काही गळे आहे ना हे सध्या खूप लेटेस्ट ट्रेंडिंग आहे. आणि जर तुम्ही कोणी बाय चान्स नवीन शिकत असेल तर तुम्हाला हे 5 गळे बेसिकली कसे कट करायचे हे जरी लक्षात आलं तरी तुम्हाला ब्लाऊजची कुठलीही डिझाईन सहज बनवता येईल, कारण की ह्या 5 गळ्यांवर बऱ्याचशा डिझाईन डिपेंड आहे. तर महत्वाच्या बेसिक गळे आपण घेतलेले आहे. बघा हा पहिला, त्यानंतर पंचकोनी घेतला, त्यानंतर हा व्ही गळा घेतलेला आहे, त्यानंतर बघा हा मटका गळा आणि पान गळा, असे टोटल 5 वेगवेगळ्या प्रकारच्या गळ्यांची कटिंग आज आपण इथे केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला गळेच व्यवस्थित कटिंग करता येत नाही, त्यामुळे शोल्डर उतरण्याचे वगैरे चान्सेस असतात आणि ब्लाऊज बिघडतो. सो त्यामुळे तुम्हाला हे बेसिक गळे येणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही अशी प्रॅक्टिस करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, तर बघा मग आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स ज्या सांगत गेलेल्या आहेत तर त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवायच्या आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने सहजच स्टिच करता यावे यासाठी. ठीक आहे, सो
चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।